जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत आज नंदुरबार रेल्वे स्थानकावरून अयोध्या येथे भाविकांना घेऊन विशेष रेल्वे रवाना। माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, स्टेशन प्रबंधक आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तीर्थदर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती। ही योजना प्रभावीपणाने राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही याचे शिबिरे लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते। सर्वसाधारणपणे 2-2.5 हजार अर्ज याच्यासाठी आले होते। त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्येला रवाना होते। ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होता की गरीब लोक आहेत, त्यांच्या याने श्रद्धास्थानं असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात, त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही। म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण यांची सोय करून द्यावी। गोरगरिबाला आपण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती। त्याच्यापैकी आज पहिली बॅच 800 लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी आज जाते आहे। ते अयोध्येला जाणार, तिथे रामलल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थळी गेल्यामुळे त्यांचं सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणाने मदत होईल। जे जुनं काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व त्या माफ होतात, सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या, आणि त्याच्यासाठी निश्चितपणाने त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल। मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्ही वेगवेगळे शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यामधले सर्व या ठिकाणी जवळजवळ 100% आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले। तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते। त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरेच मेहनत घेतली। आमचे मंडळ अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून करण्याचं काम केलं। त्याला अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली। त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणाने फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे श्रद्धाळूंना सुद्धा एक समाधान या ठिकाणी होत आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली। त्या संधीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाळूंना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे।